तुमच्या कानातले हे इयरफोन्स तुम्हाला जगापासून वेगळं करत आहेत की तुमच्या आयुष्यात कायमची शांतता पसरवत आहेत? तुम्ही हे तासनतास गाणी ऐकताय, गेमिंग मध्ये दंग आहात, तर थांबा, कारण तुमच्या कानांवर आता धोक्याची घंटा वाजतीये. कशी ते पाहूया. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. मुंबई सारख्या धावपळीच्या शहरात डिजिटल क्रांती झाली, मात्र हीच क्रांती तरुणांच्या जीवावर उठली. नुकत्याच समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार 20 ते 30 वयोगटातील दर 10 पैकी 6 तरुणांना श्रवण दोष जाणवू लागलाय. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. 60% तरुणांची श्रवणशक्ती ही कमकुवत होत चालली. तज्ञांच्या मते इयरफोन्सचा मोठ्या आवाजात वापर केल्यामुळे कानातील सेन्सरी सेल्स कायमस्वरूपी निकामी होत आहेत. एकदा का या पेशी गेल्या की त्या पुन्हा कधीच येत नाहीत. लक्षण काय आहेत? कानात शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणं, गर्दीत समोरच्याचं बोलणं न समजणं, किंवा टीव्ही मोबाईलचा आवाज वारंवार वाढवावा लागणं. शहरातल्या ट्रॅफिकचा आवाज टाळण्यासाठी आपण इयरफोन्सचा आवाज फुल करतो, मात्र तोच आवाज कानाच्या पडद्याला आणि आतील नसांना छिन्न विछिन्न करतोय. दरमहा 40% नवीन रुग्ण हे केवळ 20 ते 30 वयोगटातील आहे, असं डॉक्टरच सांगत आहेत. ही स्थिती अशीच राहिली तर वयाच्या 40शीतच या पिढीला श्रवण यंत्र लावण्याची वेळ येईल. तंत्रज्ञान सोयीसाठी असावं, शरीराच्या नुकसानीसाठी नाही. आपली ही सायलेंट चूक आपल्याला कायमचं मूकबधीर करू शकते. वेळ ही अजून गेलेली नाही. आपल्या ऐकण्याच्या सवयी बदला आणि कानांना थोडी विश्रांती द्या. तेव्हा आवाजाची नशा सोडा, नाहीतर कायमची शांतता ओढावून घ्या. कान तुमचे आहेत, निर्णयही तुमचाच असेल. निसर्गाचे आणि माणसाचे आवाज ऐकण्यासाठी कान शाबूत ठेवा. आवाजाची मर्यादा राखा आणि कान निरोगी ठेवा. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.